असल्या मॅचला देखील सुरुवात करणार आहेत विशाल. प्रारंभिकरित्या कंटिन्यू गोलंदाजी मार्गावर आहे आणि हा पहिला बॉल. पहिला चेंडू मात्र अगदी इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळला होता ना की फलंदाज देखील डबल मध्ये गेला. तर बॉल पडल्यानंतर थोडंसं क्रॉस बॅटने तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला बॉल इतका इम्पॅक्ट स्कोलवर टप्प्यात हाताळला होता ना की फलंदाजाला देखील समजलं नाही. जगदीश आहे कारण जगदीशकडे देखील अबिलिटी आहे, मोठे फटके खेळण्याची अगदी मानसिकता असलेला हा खेळाडू आहे. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे, फिल्डर आहेत आणि अखेरकार मात्र कॅच ड्रॉप. कारण जगदीश सारख्या फलंदाजाला कारण मागील मॅच मध्ये 30 धावांची केली या जगदीशने केली होती आणि त्याच जगदीशला मात्र इथे लक फॅक्टर दिले. लॉंग ऑनचा फिल्डर आहे त्याने मात्र फार मोठी चुकी केली मित्र म्हणे. पण तू ज्या वेळेला परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असेल ना तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य हे तुमच्या जवळ असलं पाहिजे. म्हणून जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि खरं तर आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. आणि दोन गोष्टींमुळे आपण यशाचं शिखर हे निश्चित रूपाने आपण गाठू शकतोय. तर परत एकदा कॅच निश्चित रूपाने तिकडे प्रयत्न का केले जात नाही कारण फिल्डर देखील तिकडे आहेत. फ्लाय स्लिपमध्ये भरपूर वेळ बॉल हवेमध्ये होता. जो कधी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे त्याने प्रयत्न केला नाही आणि एकागी त्यावरती देखील सिंगल आली. विशालनं मात्र जबरदस्त प्रत्येक बॉल आज जो आहे ना तो चांगला रिदम विशालने सुद्धा पकडलाय. लेंथ लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॉल क्रमांक 4 यस वेळेल देखील सफल झाला होता. परंतु पंच देखील आपल्याकडे बोलतायत आणि अतिरिक्त धाबेचा हा भरणा. वाईट बॉल धाबी स्टिक पूर्णपणे सुटली आणि त्यानंतर एका धाबेचा देखील भरणा 3 धावा 3 चेंडूचा खेळ. इथे सुद्धा मात्र फटका पण चांगला आहे. 45 क्रमांकाची जर्सी मात्र तिकडे परिधान केलेला हा खेळाडू आणि काय जबरदस्त फटका देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ जेल सोडल्याच्या नंतर तिकडे कारण तिकडे थोडंसं आउटफील्ड जे आहे ना यास तिकडे आपण आउटफील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल जो आपला असेल तो आपण द्यायचा आहे. कारण अगदी बरोबर त्या आमची कॅमेऱ्याची बॅटरी आहे ना ती थोडीशी लो झाली होती आणि त्याच अनुषंगाने हा विषय तिकडे प्रॉब्लेम झाला आणि त्याच अनुषंगाने इथनं पुढील जो सॉफ्ट सिग्नल आहे तो आपण द्यायचा आहे. अदोरुखी तिकडे आपले व्हॅलेंटियर्स देखील आहेत आणि जो निर्णय असेल तो आपल्याला स्वीकारावा लागेल. लक्षात घ्या. आणि पंच देखील तिकडे एकत्र येतात, डिस्कस करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय जो पण काही आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावा ज्या आहेत ते 3 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र एक्झॅक्ट चमकार आहे की नाही आणि त्यानंतर या चमकार तर नाही आहे. धावा किती आहेत म्हणजे त्या फलंदाजांना असं वाटलं की चौकार गेला. राजेश दारे
देखील झाला. खरं तर या फलंदाजाला लक फॅक्टर मिळाले. झेल देखील त्याचा सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर परिणाम पहा. आज सुद्धा बॉल चांगला हाताळला. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा ज्या आहेत त्या 10 आणि 10 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. आणि त्यानंतर एकदा जर आपण बघितलं तर इथनं पहिलं षटक आहे षटकार संपलं. 10 धावा आणि कुठलाही फलंदाज बाद झाला नाही. ही एक जमीची बाजू असेल आई गावदी बालखिवली या टीमच्या बाजूने. कारण दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक असेल मनीष गडक. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत मनीष गडक आणि गोलंदाजी करतोय कडक. आणि कडक गोलंदाजी देखील तेवढी करावी लागेल मनीषला. आकाश पवार आणि जगदीश वाघ हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना एकाएकी एक षटकार देखील जगदीशने ठोकला. त्यामध्ये थोडंसं लक फॅक्टर जल तिकडे मिळालं त्यांना देखील. अशा परिस्थितीमध्ये मनीष आलाय. कशा पद्धतीने बॉल देखील हाताळला जाईल ते सुद्धा मात्र अगदी कव्हर्सच्या वरून तिकडे डीप कव्हर्सला खेळलेत. आणि त्यानंतर कुठेतरी चेंडू थोडासा तिकडे गिरके घेतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा एक्झिक्यूट केल्या जाते. म्हणजे 2 धावा आणि धाव फलक इथनं जाईल पुढे तो 12 अंकावरती. आई गावदेवी 11 आलकिवली संघाकडे देखील गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी धाव संख्या कुठपर्यंत थांबवता येईल. आणि त्यानंतर मात्र आलकिवली संघाला जास्तीत जास्त धावांचा माइंडसेट कुठपर्यंत बनवलं जाईल याचा परिपूर्ण विचार करून हाच जो बॅटल आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर देखील इथनं बॉल देखील स्तंभरीबन बॉल पाहायला मिळाला. बॉल पडल्याच्या नंतर किती चांगल्या पद्धतीने बॉल रिलीज झाला होता डाव्या स्टिक वरून. निर्धाव चेंडूची ही समाप्ती पाहायला मिळते. सलगचा हा देखील बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. म्हणजे एकाएकी जर आपण बघितल्यानंतर आतापर्यंत 3 चेंडू देखील झालाय आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर सुद्धा जवळपास जर आपण बघितलं तर त्या सलग 2 बॉल देखील निर्धाव आले. मनीषची गोलंदाजी देखील खूप चांगला हा देखील बॉल आहे. बॅटचीच कडा घेतल्याने आकाश पवारला जावं लागेल. मैदानी परतावा लागेल आणि पहिला धक्का बसलाय गावदेवी 11 आलकिवली या संघाला. काय दुसरं षटक राहिलंय इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे. लॉंगला तिकडे जसा फटका टिअर झाला त्यानंतर मात्र एक सिंगल धाव आणि दुसरी ही धाव घेण्याचा तिकडे प्रयत्न चालू. कारण मनीष गडक आणि करतोय गोलंदाजी कडक. 4 धावा त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये देखील खर्च केल्या. एक 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये विशाळनं खर्च झाल्या. म्हणजे 2 षटकात खेळ इथे संपला आणि धावा ज्या आहेत त्या 14. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजीचा स्टँड जो आहे तो दोन्ही टीमकडे फार चांगला आहे. अशा मात्र
येणार अंतिम हे शेवटचं षटक असेल. तिसऱ्या क्रमांकाचं हे षटक आणि गोलंदाजी मार्कवर रोशन मोर. रोशन देखील मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी त्याने देखील केली होती. आणि त्यानंतर इथे सुद्धा गोलंदाजी मार्कवर तो सज्ज झालाय. तुम्ही ही त्यामध्ये पंकज आहे आणि समोर जगदीश. याही वेळेला मात्र क्रॉस बॅटने फटका चांगला आहे. काय जबरदस्त कडक धडक बेधडक सरळ स्लॉट मध्ये आणि बॉल पाठवलाय स्लॉट मध्ये, षटकार. खरं तर एक संघर्ष हा सुद्धा तेवढाच यशाचा भाग आहे. ध्येय उंच असलं ना की झेप देखील तेवढी उंच घ्यावी लागते. म्हणून संघर्ष करण्याची संधी त्यांना मिळते ना की खरी लढण्याची ही ताकद असते. आणि जगदीशला मात्र ज्या वेळेला खरं तर लक फॅक्टर मिळालं, कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर इथनं पहा खरं तर आतापर्यंत त्याने 2 षटकार उडवले जगदीशनं. रोशनचा देखील स्वागत केला. प्रत्येक चेंडू मात्र इथनं क्रॉस बॅटने परिपूर्ण फोर्सी स्ट्रोक खेळण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहिलाय. आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. 20 धावा त्या सुद्धा स्कोरबोर्डवर जॉईन झाल्या. स्पर्धेतच गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने हा सुद्धा बॉल स्काय जबरदस्त लेग लाईन पहा. स्काय रिदम पकडलाय अनियंत्रित टप्प्यावरती गुड लेंथ ऑफ लाईन मध्ये हा बॉल चांगल्या लाईन मध्ये बॉल सुद्धा मेंटेन केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. षटकार आल्याच्या नंतर मात्र स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करू शकत नाही. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्याच्या नंतर मात्र कमबॅक कसं करावं. इथे सुद्धा मात्र फटका फसल्या बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर तिकडे आहेत. वाह काय जल पकडलाय. लाजवाब हाजे अप्रतिम हाजे तिकडे बॅकअपला जाता जाता मात्र काय जबरदस्त झेल पकडलाय. रंगनाथ खुताड्या आहेत. काय जबरदस्त हा झेल रंगनाथनं पकडलाय. बॅकअपला पण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. कारण भरपूर बेल बॉल हवेमध्ये होता आणि प्रशांतजी चौधरी आणि राजेश काटेल यांच्या वतीने या झेल करता 100 रुपयांत पारितोषिक 200 रुपयांत पारितोषिक आलेलं आहे. काय झेल पकडलं होतं. बॅकअपला झेल पकडणं सोपी गोष्ट नाही आणि हा झेल देखील कोणाचा तर जगदीशचा. आणि जगदीशनं 2 षटकार ढोकले होते आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर गोलंदाजांचा आधार जो क्षेत्ररक्षक आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने जर का अशा प्रकारची कामगिरी केली ना तर मात्र निश्चित रूपाने इकॉनॉमिकल षटकेही जात असतात. आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने तो सामर्थ्य लावला आणि झेल सुद्धा पकडला. इथे सुद्धा मात्र परत बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर तिकडे आहेत. चुकी होणार नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पकडला हा झेल आणि फलंदाज झाला फेल. आणखी एक धक्का बसलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. धन्यवाद. आणि जर का विकेटची हॅट्रिक परिपूर्ण झाली तर आणि प्रशांतजी चौधरी यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. आणि आजच्या दिवसामध्ये जर का श्रीसाई रावत्याचा पाडा हा संघ जर का क्वालिफाय झाला टॉप लेवलला पोहोचले तर आदरणीय प्रशांतजी चौधरी यांच्या वतीने 15 ड्रेस कोड दिले जाणार आहेत. त्यांच्यावर दातृत्व आहेत. काशी मिरेजी आहेत. टीम ओनर्स आहेत आणि भरपूर नितांत क्रिकेट बरोबर हे प्रेम आहे. आणि खरं तर श्रीसाई रावत्याचा बाडा या संघाकरता ही अपॉर्च्युनिटी आहे. म्हणून ज्या वेळेला म्हणतात ना की आयुष्याच्या हिंदोल्यांवर काही क्षण इतके खूप निराशजनक असतात ना की त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असतं. जशी कालोख रात्र सरली की लख पहाड असतं तसं आपण फक्त आणि फक्त खंबीर राहणं
तितकंच महत्वाचं असतं. सूर्य आज बुडाला म्हणून उद्या उगवणार नाही असं नाही. आणि खरं तर एकदा का सूर्य मावळला की दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याचं काम असतं ते उगवण्याचं. जरी सुद्धा मात्र बेल खराब असली, बॅटफेतला सामोर जावं लागलं ना श्रीसाई रावतवाडा संघाला, तरी देखील मात्र आजचा परफॉर्मन्स त्यांचा लाजवाब थक्क करणारा हा प्रवास. 22 धावा आणि 23 धावांचं हे लक्ष आहे. त्यामध्ये देखील 2 षटकार आलेत. स्पर्धर गोलंदाजांची किमिया आणि गोलंदाजांनी केलेली अगदी जी ट्रेंडिंग आणि गोलंदाजांच्या वतीने मात्र प्रत्येक फलंदाजांवर गाजवलेले अधिराज्य. इथं आणखी एक मॅच आहे. चला लगेच आपण फिल्डिंग देखील सेट करा आणि सलामीची जोडी आपण या मैदानाच्या आतमध्ये. आणि श्री गणेश पायगाव आपण देखील तयारीनिशी राहा. तेवीस धावांचं लक्ष आहे. सलग 2 मॅच मध्ये मात्र गोल्डन ढगलचा शिखर तर बनला, परंतु या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी करावी लागेल विशाल रावते आणि विशाल दुमाडा. प्रारंभिक सलामीची जोडी जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. लहू वाघ गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. पहिलाच बॉल आहे, अगदी फ्लिक मध्ये कन्वर्ट झालाय, स्लॉक स्पीड मध्ये फटका कन्वर्ट झालाय आणि विशाल रावते यांच्या बॅट मधून हा आलेला हा चमकार. पहिलाच बॉल आणि त्यावरती मात्र चमकार. हा सुद्धा बॉल अगदी पंचांकडे तिकडे हवे जाट पेशर मात तिकडे विचारलं आणि त्यानंतर एका जागेवर तिकडे स्टँडिंग आहे आणि अशातच अगदी हाऊस दॅट क्वेश्चन मार्क तिकडे जरूर विचारलंय आणि त्यानंतर जास्त उजव्या स्टिकच्या बाहेर हा बॉल अगदी आदळला होता लेगवर. आणि त्यानंतर पंचांकडे देखील प्रश्न विचारला, परंतु पंच देखील सहमत नाही आहेत. अशात एक धाव आली नाही आहे. डॉट निर्धाव हा बॉल इथनं देखील आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून कधी कधी न थकता न हरता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागत असतं. इथे सुद्धा मात्र स्लॉक स्वीपचा फटका आहे, गुडगा वाकवलाय आणि सरळ त्यावरती प्रहार झालाय. 4. करण्याची संधी त्यांना मिळते ना की ज्यांच्याकडे क्षमता असते.
इथे सुद्धा मात्र कव्हर ड्राईव्ह खेळले, फटका चांगला आहे, अगदी लॉंग ऑफ क्षेत्र तिकडे निवडलंय आणि जवळपास बॉल देखील तिकडे अखेरकार लास्ट मोमेंटला स्टॉप झाला आणि 2 धावा देखील आलेला आहे, म्हणजे 2 धावा आणि धावफलक आहे. तब्येतनं पुढे झालं म्हणजे 11 धावा. वाटेवरून चालत असताना वाटेसारखं चालावं लागतं. आपण कितीही सरळ असलो ना की मात्र वलन आलं की त्या वळणावर देखील आपल्याला वळावं लागतं, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार किंवा चौकार येणार नाहीये. आज सिंगल डबल धावा त्यांना देखील प्राधान्य देणे देखील गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये धावा ज्या आहेत त्या 11 धावा. हा सुद्धा फटका चांगला आहे, यावेळेस लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे नाही आहे आणि त्यानंतर जवळपास लॉंग ऑनचा फिल्डर तिकडे पुढे गेला होता आणि त्यानंतर सरळ 2 धावा देखील आलेल्या आहेत, म्हणजे एकंदरीत पहिले षटक जे आहे ते देखील संपलं आणि एका षटकाच्या अखेरकार धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 13, 12 चेंडू आणि 10चं इक्वेशन आहे. इथे खरं तर अल्किमी संघाला काय करायचं आहे, तो मोस्ट विकेट टेकर गोलंदाजी त्यांना देखील हाताळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघावर एक मानसिकतेचं खच्चीकरण, कॉन्सन्ट्रेशन कसं करावं याकरिता त्यांना प्रयत्न करावा लागेल, कारण 12 मध्ये 10ची गरज आहे. सोपं इक्वेशन त्यांच्याकरिता राहिलंय. दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि कमी ज्या वेळेला धावसंख्या असते ना त्या वेळेला गोलंदाजांचा थोडासा कुठे ना कुठेतरी दबाव आणि त्यांच्या मनामध्ये असलेली भीती, कारण कमी धावा आहेत आणि या कमी धावा मात्र डिफेन्स करायच्या तरी कशा काय. आणि हा ज्या वेळेला खरं तर कॉन्सन्ट्रेशन खच्चीकरण ज्या वेळेला आपण करतोय ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ जो आहे ते एक चांगल्या स्थितीमध्ये भक्कम स्थिती आणि तीच परिस्थिती ते पाहायला मिळते. 12 मध्ये 10ची गरज. इथे सुद्धा अगदी बॉल देखील तिकडे लॉंग स्लेकडे तिकडे टिअर झाला, त्यावरती एक सिंगल मिळेल. परत एकदा अगदी बॉल सुद्धा थोडासा खाली राहिला होता, अशा परिस्थितीमध्ये खेळणं आणि जवळपास स्लॉग स्पीड मध्ये फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता आणि त्यानंतर एक सिंगल धावा विकास देखील ती खर्च केली, म्हणजे धावा ज्या आहेत त्या 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 12 मध्ये 10ची गरज असताना इथे सुद्धा मात्र फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे आणि विशाल दमाडे यांना जावं लागेल बॅक टू दी डगआउट. सर मागील मॅच हिरवानील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तो देखील दाखल झालाय. 14 धावा स्कोर बोर्डवर अंकित झाल्या आणि त्यानंतर इथनं जवळपास 2 चेंडूंचा देखील खेळ ते साकार झाला. 14 धावा आणि 9 धावांचे इक्वेशन असताना इथे देखील फटका फसल्या, बॉल हवेत आहे आणि फिल्डर आहेत आणि अलकिवरीकरांचं हे क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय जबरदस्त. अनिल आल्या बरोबर इथे पावलेजी रस्त्याला जावं लागलंय आणि फलंदाजी देखील बाद झाला. आणि 9 धावा प्रत्येक बॉलच्या मागे एका धावेची गरज आहे. रन बॉल टू इक्वेशन. तर हे 3 चेंडू फार अगदी निर्णायक असले या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कर विकास पवार
सज्ज झालाय आणि इथे दुसरा मात्र अगदी कव्हर ड्राईव्ह तिकडे फटका खेळलेत इनसाइड आउटला पॉइंट क्षेत्राकडे हा बॉल रिलीज झाला सीमा रेषेच्या बाहेर गणेश गड घ्यांच्या बॅटमधून आलाय हा दमखम सवकार आता मात्र अगदी 5 धावांची गरज आहे म्हणून ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका असला पाहिजे ना की अडथळे कधी आले केव्हा गेले हे सुद्धा समजलं नाही पाहिजे म्हणजे जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत तोपर्यंत अंतःकरण जिद्द आहे ना तोपर्यंत मात्र येणारा क्षण जो आहे तो आपलाच आहे इथे सुद्धा मात्र जगदी LBW शरोपाने फलंदाज देखील बाद झालाय सात मध्ये 5 करायचे आहेत 7-5 इक्वेशन इथे सुद्धा मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे फिल्डर आहेत तर तिकडे सुद्धा मात्र कॅच ड्रॉप झाली तर थोडासा हार्ड निश्चित रूपाने हा झेल होता प्रयत्न मात्र चांगले गेले होते आणि जर का हा झेल बघडला असेल तर कदाचित कुठेतरी बॅटल जो आहे ना तो थोडासा अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाला असता आणि त्यानंतर मात्र 3चं इक्वेशन आहे 6 मध्ये 3 धावा विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत या धावा त्यांच्याकरता अगदी साहजिक असणार आहेत म्हणून जसं म्हणतात ना की किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचवल्याची अशीच लढाई आहे हो आपल्या एका जीवनाची आयुष्याची आणि एकट्यानेच लढून आहे ती जिंकण्याची म्हणून स्पर्धा नकोय फक्त आणि फक्त भान राहावे का त्या अडथळ्यांचं आणि अशा या परिस्थितीमध्ये खरं तर विशाल या मॅच मध्ये त्याने देखील तग धरलाय आणि तग धरून खेळपट्टीवर राहून धावा देखील तेवढ्या चांगल्या त्याने देखील बनवलेल्या आहेत आतापर्यंत 10 धावांचं योगदान 10 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि इथनं देखील या वेळेला मात्र हा अगदी पहिला हा ब्लास्ट शॉट ऑफ लेन्सचा बॉल फुल मध्ये हा फटका कन्वर्ट झाला फुल अँड पॉवरफुल आणि विजयाचा शृंखनाद करणारा हसतो षटकार
अंतिमाच्या दिशेने आपण चाललोय. आणि हा पहिला बॉल विशाल, पहिलाच बॉल आहे तुषारच्या बॅट मधून धमाका तिकडे दिलाय आणि पहिल्याच बॉल वरती बाउन्स बॉल क्लिअर झालाय. सीमा रेषेच्या पार तुषारच्या बॅट मधून आलाय हा सबकार. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. म्हणून ज्या प्रकारे म्हणतात ना की खरे तर सूर्य हा बुडताना दिसतोय पण तो कधीच बुडत नाहीये. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास, कष्ट हे ज्यांच्या जवळ आहेत ना ते कधीच अपयशी होऊ शकत नाही. म्हणून भिणारा माणूस धाडस करत नाही आणि जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात ना जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात ना जे प्रयत्न करतात, आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात ना जे आपल्या प्रयत्नांवर अतुट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे परंतु अशक्य असं नाही. आणि स्पर्धेचा हा झेल पकडलाय जगदीश पाणेरन आणि विकेटचं पतन तुषारला जावं लागलंय. बॅक टू द डगआउट. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे कर्तृत्वातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध कसं करावं ना हे आज श्री साई रावतळपाडा या संघाने दाखवून दिलंय. एका बाजूला श्री गणेश पायगावा संघ जरी सुद्धा असला तरीही देखील मात्र त्यांना योग्य त्या पद्धतीने बॅटिंग, एक चांगला माइंडसेट, एक चांगली टोटल फाईट बॅक करणारी ही टोटल कशा प्रकारे मात्र लावली ही टोटल कशा प्रकारे मात्र लावली झाली. याच करता मात्र हा प्रयत्न त्यांना सुद्धा करावा लागेल. 5 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जाते. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं परंतु त्याच रस्त्यावरती चालत राहणं हे कदाचित चुकीचं असतं. म्हणून विश्वास ठेवा, श्रम, संयम आणि सकारात्मक विचार आणि नियम ही कधीच आपल्याला धोका देत नसतात. परंतु इथे देखील मात्र जसा बॉल लेगवर आदळला, फ्लॅश पॅडवर बॉल आदळल्याच्या नंतर मात्र लेग बिफोर मध्ये हा विकेट LBW आणि विकेटचं आणखी एक पतन. महाराष्ट्राला नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या संकेत विकेटची ट्रेक परिपूर्ण जर का साकार झाली तर प्रशांतजी चौधरी यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. गेल्याबरोबर विकासने देखील आक्रमण करण्याचा आपला निर्धार, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे आणि हा चेंडू मात्र निर्धार गेला. म्हणजे जवळपास आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ देखील इथे परिपूर्ण साकार झाला. स्टेपआउट झाली, पुढे जाऊन खेळण्याचा आपला प्रयत्न केला होता आणि त्यानंतर देखील स्करापैकी पाहायला मिळाली आणि एक जर दुसरी धाव साहजिकतेने कंप्लीट झाली. म्हणजे 2 धावांनी धावा ज्या आहेत त्या 7 या अंकांवर पोहोचले जाते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अंतिम शेवटची मॅच खेळत असता त्यावेळेला खरं तर प्रत्येक धाव जी आहे ती फार निर्णायक असते. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला बॉल हातामध्ये कॅरी केला होता त्यावेळेला तो फॉरवर्ड करणं आणि तिथनं मात्र बिलॉंग करणं तर थोडीशी पिकी खराब पाहायला मिळाली. या वेळेला असते की फटका चांगला आहे आणि शॉट ऑफ द डे स्काय फटका सजवले पहा, जबरदस्त आणि सरळ चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. मुंबई इंडियन्स वाले आमचा नाद करायचा नाही, आमच्या वाटेला जायचं नाही. हम चॅम्पियन हे चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले. नीता अंबानी मॅडम की सबसे सफल टीम है, ट्रॉफी कई बार जीती है, वो नाम मुंबई इंडियंस है. नीता अंबानी मॅडम की सबसे सफल टीम.
सर एक्झॅक्ट 13 धाबा आहेत त्या स्कोर बरोबर. शेवटच्या चेंडूवरती मात्र बिग बॅश पाहायला जरूर मिळाला आणि त्यानंतर मनीष आलाय. मनीषला बोलवले दुसऱ्या षटका करीता आणि हा पहिला बॉल. इथे सुद्धा मात्र सुबकमध्ये फटका कन्वर्ट झालाय. स्पिल्डर आहेत कारण अशाच प्रकारचा झेल मागील मॅच मध्ये रंगनाथ कुत्ताडेनं तिकडे पकडला होता. या वेळेला मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर पिकी देखील चांगली झाली होती आणि अशा मात्र 2 धावा देखील तिकडे कन्वर्ट झाल्या. रंगनाथ कुठे फार तिकडे वेगाने चा बिल्डर गेला होता आणि फटका देखील तेवढा चांगला सजवला होता. धीरज तलकर धीरज मात्र सलामीला गेलेला फलंदाज आहे आणि खास करून एक ती जमीची बाजू असेल. श्री गणेश पायगाव टीम करता जास्तीत जास्त धावा कशा येतील याच करता हा प्रयत्न. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे. क्लास ऑन ड्राईव्ह परंतु झेल तिकडे सोडलाय. जगदीश पाण्यावर गुड ट्राय. प्रयत्न देखील तिकडे चांगला आपल्याला पाहायला मिळाला परंतु अशात हा झेल घेणं फार महत्वाची गोष्ट होती. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिकडे फटका जसा टिअर झाला ना तसा बॉलच्या क्षेत्रापर्यंत देखील पोहोचले होते. बॉल हातामध्ये विसवला नाही परंतु कॅच ड्रॉप झाली आणि परत एकदा 2 धावा आणि 17 धावा. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय श्री गणेश पायगाव. जास्ती वेलेला फटका जरा चांगला आहे. स्क्वेलेला तिकडे फटका जसा टिअर झाला आणि त्यानंतर थोडीशी थ्रंबल फिल्डर देखील तिकडे झालेत आणि त्यानंतर एकाएकी 2 धावा ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या म्हणजे 2 धावा आणि धाव फलक परत एकदा पुढे जाईल म्हणजे धावा ज्या आहेत त्या स्कोर बरोबर लागल्या जातात 19 आणि संध्याकाळच्या क्लायमेटला एखादा मोठा फटका आहे सिंगल डबल धावा 30 धावांची टोटल एक चॅलेंजिंग बनेल कारण त्याच सिच्युएशन नुसार तुम्हाला काय करायचं आहे काय घडवायचं आहे आणि कुठेपर्यंत माइंडसेट असेल या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण परिपाक होऊन विचार ज्या वेळेला तुम्ही करत असताना आणि त्याच पद्धतीने अगदी खेळ देखील साकार होतोय ना त्यावेळेला खरं तर एक चांगली स्थिती असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला अगदी आव्हान देत असेल ना तीच गोष्ट तुमच्यामध्ये बदल घडवून आणू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री सुद्धा नसेल ना परंतु संघर्ष करण्याची जी ताकद आहे ना हे निश्चित रूपाने तुमच्याकडे असली पाहिजे. 19 वर स्कोर देखील पोहोचलाय. परत एकदा हा सुद्धा बॉल चांगला हाताळलाय आणि बॅट शिकाडा जशी घेतली तसा मात्र इष्टरक्षक गणेशनं हा झेल पकडला आणि आणखी एक विकेटचं हे पतन. जसं म्हणतात ना की मनाचे खेळ सारे वातात चंचल वारे डगमगत्या होदीला हवे ते सागर किनारे चिंतेने घटे शरीर भीती उरून पुरे नावाडीस थकला तर देव तरी काय करे आणि जगण्याच्या भानगडीत कितीतरी झेलायचे असतात नशिबाचे वारे आणि कुठला असा संघ आहे टॉप 5 ला मात्र जाईल आणि धावा ज्या आहेत त्या स्कोर बोर्डवर मेंटेन झाल्या त्या 10.00च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत. अंतिम शेवटचे 6 बॉल इथे बाकी आहेत. अखेरकार दोन्ही टीमचा आज जो संघर्ष आहे तो सुद्धा संपणार आहे कारण कुठला असा संघ आहे की टॉप 5 ला जाईल त्याच करिता मात्र हा बॅटल. त्याला थोडीशी घाई करा. चेस डाऊन मध्ये आपल्याला धाबा चेसिंग करायचे आहेत. लक्षात घ्या आपण श्री साई रावतेपाडा टीम आणि 2 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक. तुषार मात्र तिकडनं पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय कारण एक्झॅक्ट श्री गणेश पायगाव या संघाचा आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला धावा चांगल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये 10 ते 12 धावा जर का येत आहेत ना तरी देखील मात्र फाईट बॅक करणारी अगदी ते चेस डाऊन करण्याकरिता थोडंसं कुठे ना कुठेतरी अगदी त्रासदायक ठरणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावा मात्र स्कूटपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. त्या बिल्लीला देखील कुंदन गेलेत कारण कुंदनकडे ती क्षमता आहे कारण मागील मॅच मध्ये कुंदन देखील एक षटकार ठोकला होता. 10 धावांची खेळी देखील केली होती आणि पहिला हा जो बॉल आहे ना तो अतिरिक्त
धाब्याचा भरडा. म्हणून आयुष्यामध्ये त्रास त्यांना होतो ना जे सतत जबाबदाऱ्या स्वीकारत असतात. आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकत असतात. याही वेळेला मात्र फटका चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु मस्त काला दस्तक देऊन बॉल सीमा रेषेच्या पलीकडं आणि कुंदनच्या बॅट मधून हा षटकार. डीजे तर 30 पेक्षा अधिक धावा जर का बनल्या ना तर कडजर प्रवास असेल. कठीण प्रवास असणार आहे श्री साई रावतेचा पाडा संघाला. 7 धावा 2 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च झाल्या. आणि त्यानंतर कर्जर ज्या वेळेला जो मैदानात हरतो ना तो पुन्हा जिंकतोय. परंतु मनातून हरणारे व्यक्ती कधी जिंकू शकत नाही. त्यासाठी एक धाडस देखील तेवढं चांगल्या पद्धतीने करावं लागेल. इथे सुद्धा लॉक केलाय. बॉल हवेमध्ये फिल्डर आहे जज करतायत. वाह काय जबरदस्त आसमानी डोला आणि बॉल सरळ पाठवलाय बलखडीकरांच्या भेटीला. हवाई सफर षटकार. ते 30 धावा 13 धावा 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत रोशनने खर्च केल्या. काही वेळेला मात्र फटका चांगला आहे परंतु रोशन झाला तिकडे फार बेगाने. साठी प्रयत्न थोडेसे तुकडे पडलेत. प्रयत्न देखील फार चांगला केला होता रोशनने. 2 धावा परत एकदा एक्झिक्यूट केला जात म्हणजे 2 धावांनी धावफलक 35 अंकांवरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे जसं म्हणतात ना की समुद्रामध्ये कितीही मोठं वादळ आलं तरी सुद्धा मात्र समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. एक चांगल्या पद्धतीने संयम हा देखील एक यश मिळवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक आहे. आणि काय जबरदस्त अगदी संयम देखील ठेवलाय कुंदनने. तर जवळपास नॅट क्रमांक 5 वरती आलाय. ड्रॉप सीन मध्ये आलाय आणि ड्रॉप सीन मध्ये आल्याबरोबर आतापर्यंत त्याने देखील जवळपास 15 धावांचं योगदान हे सुद्धा त्याने दिलंय. परत एकदा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर सुद्धा फार वेगाने तिकडे पोहोचलेत परंतु बॉलच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले नाही आहेत. भरपूर वेळ बॉल हवेमध्ये होता. उंची जास्त गाठली आणि त्यानंतर परत एकदा 2 धावा त्या सुद्धा ऑलमोस्ट इथे कम्प्लीट झाल्या. 30 पेक्षा अधिक धावा चॅलेंजिंग टोटल 40 पेक्षा अधिक धावा डेंजर झोन 37 या अंकांवर आतापर्यंत पोहोचलेत. आणि श्री गणेश पायगाव या संघाची बॅटिंग मात्र जबरदस्त राहिली. आणि खास करून कुंदनने आणि धीरजनं तुषारनं सुरुवात देखील चांगली करून दिली होती. म्हणजे सुरुवात तुमची चांगली झाली की शेवट देखील तुमचा चांगला होत असतो आणि तेच पाहायला मिळालंय. याही वेळेला मात्र स्केचून मारलाय ताकदवार 4-6 स्ट्रोक आहे कुंदनच्या बॅट मधून. हा सुद्धा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. काय जबरदस्त टायमिंग लाजवाब पाहायला मिळालाय आणि फटका देखील तेवढाच खेचून मारलाय. आणि 6 धावांची ही मोहर षटकार. आणि षटकाराच्या 6 धावा 43 धावा आणि 44 धावांचं हे आव्हान. 44 धावांचं हे टार्गेट. श्री गणेश पायगाव टीम तर जास्त वेळ दवडू नका कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअप मध्ये हे पहा डिसिप्लिन काय जबरदस्त. एका लाईनअप मध्ये
हे श्रेय जे आहे ना ते सर्व श्रेय दलवसी आदिवासी क्रीडा असोसिएशनला. काय जबरदस्त एका लाईनअप मध्ये जात असतात. कारण फार तर एक गोष्ट, कारण जी काही असेल ना की पंचांनी एखादा निर्णय दिला की ते निर्णयाचा आदर करणं हे खरं तर क्रिकेट आहे. परंतु पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि हा स्वीकार करायचा आणि पुढे जायचा हा जो नियम आहे ना तो फार चांगला आहे. प्रत्येक खेळाडूंना मात्र जी एक खेळाडू वृत्ती आहे ना ती प्रत्येक मॅच मध्ये दाखवत असतात आणि हेच तर खरं तर क्रिकेट आहे. आणि वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यांना नित्य नेमाने फॉलो कशा पद्धतीने करावं त्याचं परिपूर्ण उदाहरण या मॅच मध्ये सुद्धा एका लाईनअप मध्ये जात असतात. डिसिप्लिन, एक शिस्तबद्ध, एक शिस्तप्रिय, मात्र कशा पद्धतीने त्या स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्या कशा पद्धतीने मात्र ती लोकप्रियता वाढेल यासाठी देखील खेळाडूंचा हा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. आणि 44 हे लक्ष आहे, फार मोठं लक्ष आहे. एखाद्या पर्वत रांगेतून वाहणारा झरा कधीच विचारत नाहीये की तो समुद्र किती दूर आहे. आणि जिथे जिथे मात्र जहाजाने जिद्द पकडली ना तिथे तिथे मात्र त्या समुद्रामध्ये मोठे मोठे येणारी वादळ सुद्धा पराभूत झालेत. आणि या अशा परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल स्लॉक केलाय, इज ऑन फायर. विशाल रावतेच्या बॅट मधून षटकार. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येतो. आणि रुबाब हा विकतही घेता येत नाही आणि दाखवताही येत नाही. तो आपला व्यक्तिमत्वातून सिद्ध करावा लागतोय, स्वतःला देखील ते सिद्ध करावं लागेल. विशाल आहे कारण फार मोठं अगदी नाव आहे ह्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सरळ 2 मॅच मध्ये गोल्डन डकआउटचा शिकार बनला आणि बाकीच्या अगदी सैनिकांनी तो किल्ला लढवला. आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती स्वागत केलं गोलंदाज नितेश थालकरचं. षटकाराने सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र दुसरा बॉल डॉट. बॉल क्रमांक 3 प्रत्येक चेंडूवरती मात्र अगदी कंट्रोल ठेवावा लागेल. गोलंदाजांना प्रत्येक चेंडूवरती धावा घ्यावा लागतील. इथे सुद्धा मात्र ऑन साइडला खेचून फटका खेळलेत. काय जबरदस्त उजव्या स्टिकला बिलॉंग करणारा हा बॉल आहे आणि ऑन साइडला जसा मात्र बॉल कमजोर बॉल आणि तेवढा चांगल्या पद्धतीने बाहेरच्या बाजूने खेचून फटका खेळले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वन बॉन्सने क्लिअर झाला 4 धावांकरिता. चौकाराच्या साईडने धावा देखील जॉईन झाले. 10 3 चेंडूचा खेळ झाला म्हणजे जवळपास 44 जे टार्गेट आहे ना म्हणजे 14 14.5 14 ते 15 धावा या प्रत्येक ओव्हर मध्ये घ्यावा लागणार आहेत. आणि तिची बॅटिंग चालू आहे. इथे मात्र कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि अतिरिक्त धाव मिळणार आहे. वाईट चेंडूचा इशारा आला. एक धाव जी आहे ती सुद्धा फार निर्णायक असणार आहे. कारण ज्या वेळेला जगाला आवडेल ना ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. आणि खरं तर आज ब्रँड म्हणून आज श्रीसाई रावतेचा पाडा टीमचा खेळाडू विशाल रावते जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत मात्र या धावा त्यांच्याकरिता सोप्या असणार आहेत. काय क्लास फटका आहे पहा, क्लास खेळ. टायमिंग मात्र लाजवाब आणि समोरच्या दिशेने युझिटा 6 षटकार. धावा या षटकाराच्या सोबतीने धावफलक आहे 17 वरती पोहोचला. म्हणून आयुष्यामध्ये की एकदा तरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमतही कळत नसते. इथे देखील हा फटका पहा, मागचा पाय वाकवला, गुडघा टेकवला आणि सरळ बॅटच्या रडारवरती. काय टायमिंग, काय जबरदस्त लाजवाब हा स्ट्रोक विशाल रावतेच्या बॅट मधून. आणखी एक ब्लास्ट षटकार.
धन्यवाद. आतापर्यंत धाबाच्या स्कोर बोर्डला जॉईन झाल्या 23 धाबा. विशाल रावतेचं त्यांच्या टीम मध्ये कमबॅक होणं, विशाल रावतेचा फॉर्म मात्र त्याच्या करता येणं, त्याच्या संघा करता येणं, कारण कुठेतरी बॅट पॅचला स्ट्रगलपणा जो केलाय ना, म्हणून जसं म्हणतात ना की जे पैसे घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला गवसण्याशी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, आणि इतकी प्रगती करा ना की कालही पाहतच राहावा. आणि तीच बॅटिंग विशाल रावतेची पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग, 3 षटकार उडवलाय, 1 चौकार उडवलाय, आणि त्यानंतर मात्र 23 वरती हा स्कोर जाऊन पोचला. वाईट चेंडूचा इशारा दिला म्हणजे 24 धावा. हा थोडासा एक दबाव आहे. काय जबरदस्त फटकेबाजीला आरंभ प्रारंभ, आणि हा सुद्धा बॉल मात्र एक्झॅक्ट बॉडीवर आदळला, आणि त्यानंतर हा बॉल मात्र निर्धाव गेला. अखेरकार नी सुटकेचा हा श्वास तिकडे गोलंदाज नितेश सालकरने टाकलाय. पहिला षटक संपला, धावा लागला त्याचा 24, आणि येणारे 12 चेंडू, आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 20ची गरज आहे, कारण पहिल्या षटक P1चं होतं प्रति चेंडूवरती, मात्र हा प्रहार झाला. खरे तर विचार करत बसण्यापेक्षा प्रयत्न करण्यामध्ये दिवस घालावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून इथनं यशाचं शिखर जर का गाठायचं असेल ना, तर परिपूर्ण तुमची मेहनत, तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास. एका बाजूला विशाल रावते, तशा बॅटमधून धावा आल्या, 3 षटकार 1 चौकार, 22 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आणि दुसऱ्या बाजूला अनिल गहिला, 2 मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती अनिलने, जबरदस्त बॅटिंग केली होती. समीकरण जे आहे ना त्यांच्यासाठी मात्र थोडस एक सोपं इथनं देखील राहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं तर या वेळेला मात्र पहिलाच बॉल स्लॉग केलाय, फिल्डर आहेत, जजमेंट ला जवाब, वॉर्ड कॅच. काय झेल पकडलाय, सीमा रेषेला लगत हा झेल पकडलाय, आणि अनिल गहिला यांचा खेळ खल्लास. मध्ये काय घडवलं, पहिल्या षटकामध्ये काय घडलं, निघून गेलेला क्षण कधी परत येत नाहीये. जे होऊन गेलं त्याचा विचार करू नका, पुढे काय करायचं आहे, पुढे काय घडवायचं आहे ना, याचा विचार करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती गरज होती. कुंदननं पहिला विकेट टेकर बॉल हाताळला, त्यावरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला आणि फलंदाज बाद झाला. कोणतीही यश जे आहे ना ते एका रात्रीतून मिळत नाहीये, त्यामागे अनेक वर्षाची कठोर मेहनत आणि चिकाटी ही लपलेली असते. आणि अशा वेळेला खरं तर कोणत्याही खंबीरपणे पुढे चालत राहा, आणि मनाचा खंबीरपणा हात यशस्वी होण्याचा एक राजमार्ग आहे. तिथे देखील जसा बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनला गेला, त्यानंतर तिकडनं बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जसा झालाय ना तसा मात्र विशाल रावते स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याकरता पुढे गेला होता. कुंदनची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली, आणि त्यानंतर मात्र सलगच्या 2 मॅच मध्ये स्ट्रगल झाल्यानंतर अखेरकार तो त्यांचा संघर्ष आहे ना तो विशाल रावतेचा संपलाय. या मॅच मध्ये काय बॅटिंग चालू आहे, इथे सुद्धा मात्र हा बॉल 5 टाइम फ्युरियस मध्ये आदळलाय, परंतु डावी स्टिक मात्र तिकडे परिपूर्ण सोडली. प्रत्येक मॅच मध्ये थोडस विशालचा एक शांतपणा, आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये जे त्याचं रौद्र रूप आहे ना ते त्याने धारण केलंय. आणि काय जबरदस्त बॅटिंग देखील पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवरती मात्र आज प्रहार निर्धार कसा करावा, हा बॉल स्कोला टाकलेला परिपूर्ण हा बॉल आहे, परिपाक पारदर्शकता
केलेलं आहे कमबॅक. जर आपण बघितलं तर हा बॉल इतका चांगला हाताळला होता ना, इसका नियंत्रण. इथे सुद्धा मात्र स्लॉट केलाय आणि विशाल रावते मात्र थांबणार नाही. त्याच्या स्लॉट मध्ये जर का हाताळला, रडार वरती जर का हाताळला ना, तर मात्र बॉल थांबणार नाही. जबरदस्त टायमिंग लाजवाब आणि विशाल रावतेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक जो मोठा फटका आहे ना, तो षटकारामध्ये डील करण्यामध्ये माहीर. इथे सुद्धा स्कोलर टाकलेला हा बॉल आहे. समोरच्या दिशेने तिकडे खेळलेत आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं कमबॅक देखील तिकडे स्कुंदन केलं. एखादा खरा बॉल आणि त्यानंतर अगदी एक्झिबिशन जर आपण बघितलं ना, तर 7-12 एक्झिबिशन आहे. 7 आणि 12 7-12 एक्झिबिशन आहे. जमिनीचा 7-12 नाही तर इकडे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणि 7-12 एक्झिबिशन आहे. 7-12ला फार महत्वाची किंमत आहे. इथे सुद्धा मात्र फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. तर एक बॉल तिकडे सुद्धा भरपूर वेळ बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर देखील 2 धावा देखील आलेल्या आहेत. म्हणजे मॅच जी आहे ना, ती अगदी लास्ट अखेरच्या क्षणापर्यंत जाताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण 44 धावांचं टार्गेट फार चांगलं सेट झालं. 34 धावा आणि 6 मध्ये 10 ची ही गरज. संध्याकाळचं मोमेंटम आहे. प्रेक्षक वर्ग जो आहे तो प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून देखील खरं तर प्रेक्षक देखील त्यांना देखील फार आतुरता असते की एखादी मॅच आणि खास करून आमचे बरे मित्र आहेत अगदी रायझिंग समालोचक अजितजी पवार केल्टनचे आहेत आणि त्यांच्या वतीने आणि त्यांच्या सोबतीनं बीटीसीचे ओनर आहेत राहुल वर्ड आणि त्यांच्या वतीने खास करून श्री साई रावतेचा पाडा या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भाषण करतायत अजित पवार, यंगस्टर आणि अपकमिंग स्टार आहेत. पुढील भविष्य आहे. समालोचक क्षेत्रातील याच वर्षामध्ये या संघामध्ये सुरुवात केली आणि खरं तर आज फार उंचीवर पुढे गेलेला आहे आणि आपलं देखील सहर्ष स्वागत करेल. अजित पवार, वेलकम. जबरदस्त सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली. विकास आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे सुद्धा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटला स्क्रॅच झाला. बॉल स्पर्शवर बॉल यष्टिरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला आणि इथे सुद्धा मात्र विकेटचं पतन. आता मात्र मॅच ऑन. 50-50 अवस्थेमध्ये मॅच इथनं जाताना पाहायला मिळणार आहे. म्हणून म्हणतात ना की क्षेत्र कोणती असू दे की आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणाने जर का असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. म्हणून एखाद्या खडकावर पिंपळाच्या झाडासारखं उगवता आलं पाहिजे. त्या निर्भीडपणे निर्भासपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट धरून उभं राहता आलं पाहिजे आणि हीच शिकाडी, हाच तो ध्येय आणि का असावे या अडथळ्यांचं भान. आणि इथनं देखील जो ध्येय आहे ना, जी मेहनत आहे तो ध्येय इतका असला पाहिजे ना की मेहनतीचा वेग कधी आला कधी गेला हे सुद्धा समजलं नाही पाहिजे. म्हणून परिस्थितीनुसार अगदी खेळ कसा साकार करावा याच करता हा प्रयत्न आणि हाच तो संघर्ष या वेळेला ध्येय प्राप्तीसाठी अतोनात केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून मात्र साकारलेला विजय हाच खरं तर एक संघर्षाचा भाग आहे. धावा लागल्या जातात स्कोरबोर्डवर 34. 34 धावा या स्कोरबोर्डवर. अजूनही 5-10चं इक्वेशन आहे. 5 मध्ये 10ची गरज. 5 चेंडू आहेत. 10 धावाची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय गणेश गडक. इथे सुद्धा मात्र पॉइंटला खेळलेत फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. बॅकअप रोटेशन देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. म्हणजे 1 मिळेल म्हणजे 4 आणि हे 9चं इक्वेशन. 4 चेंडू 9ची गरज आहे. मॅचचा बॅटल मात्र परिपूर्ण इथे रंगला. कुठला संघ जिंकणार आहे आज मात्र अखेरकर त्यांचा देखील जो संघर्ष आहे तो संपेल. येणारी वेळ फार निर्णायक असणार आहे.
4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. स्काय घडेल हा देखील बॉल फार निर्णायक असेल. विशाल रावते जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना तोपर्यंत मात्र स्काय घडू शकेल. इथनं देखील स्काय घडलंय. सुपर बॉल आहे. अगदी बॉल देखील वन बाउन्स ची देखील ताकीद तिकडे दिलेली आहे. म्हणजे हा बॉल आहे तो मात्र निर्णय हाताळला आणि मॅच मध्ये परत एकदा कमबॅक झालंय. येणारे चेंडू आपल्याकडे 3 आणि 3 मध्ये धावा करायच्या आहेत. 9 धावा. स्काय मॅचचा बॅटल रंगलाय पहा. जबरदस्त अप्रतिम ज्या पद्धतीने मॅच होणं अपेक्षित ती मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एखादा बॉल डॉट झाला एकच असता अजय घोषाच येणारे या कालगतीचे नकोच विसरू बारे. पटकार अचूक तू या चेंडू काळाचा आयुष्य असरे डोंगर जणू धावांचा निरंतर राहील तुझ्या आठवणीतल्या कणा कणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि अशा परिस्थितीमध्ये 9 चेंडू आहेत, 3 चेंडू आहेत आणि 9ची गरज. ती 9चं हे समीकरण हा दबाव आहे. करत रीतीनं कशा पद्धतीने 3 मध्ये 9 धावा थांबायच्या आहेत. थांबवल्या जातील का? 3 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. हा जो बॅटल आहे, हा जो कलगीतुरा दोन्ही या संघांमध्ये रंगलाय. याही वेळेला मात्र अगदी टॉपेज आहे. लास्ट अखेरकार तिकडे बॅटच्या टोला बॉल लागला. हवा तसा फटका मेंटेन करू शकला नाही विशाल रावते आणि त्यावरती देखील इथे 2 धावा एक्झिक्यूट केला. म्हणजे 2 मध्ये आता 7 ची गरज. 2-7 ते हे समीकरण जाऊन पोहोचलंय. का मॅच पाहायला मिळते आपल्याला. लास्ट मोमेंट पर्यंत अखेरकार शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी मात्र ठाण मांडलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानता मैदानाच्या आतमध्ये आयुष्यामध्ये कर्तृत्ववान व्यक्तीला झालेले डंख नवे पंख देऊन जात असतात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे. एक धाव तर तिकडे कन्वर्ट झाली, दुसरी ही धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा देखील इथे कन्वर्ट झाल्या. आता मात्र 1 चेंडू आणि 5 ची गरज. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या चेंडूवर लपलंय काय, घडतंय काय आणि बिघडतंय काय येणारी ही वेळ ठरवेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. शेवटच्या चेंडू मध्ये काय घडलंय, काय बिघडतंय, काय होईल. दोन्ही संघांनी मात्र प्रेक्षकांची मन जी आहेत ती जिंकलेली आहेत. अशातच मात्र फार वेगाने 2 धावा देखील कन्वर्ट झाल्या. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा आपला प्रयत्न जो इरादा जो स्पष्ट झाला. अखेरकार या शेवटच्या बॉल पर्यंत आज त्यांचा जो संघर्ष आहे ना तो मात्र संपणार असणार आहे. 1 चेंडू आणि 5 ची गरज. परिस्थिती जरी सुद्धा वाईट असेल तरीही देखील तू घाबरू नकोस. पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल. तू खचू नकोस. बेल आहे ती निघून जाईल. तू धीर मात्र सोडू नकोस. माणसाला सध्या माणसांचीच गरज आहे. माणुसकी तू विसरू नको. संघर्ष हा स्वतःशीच आहे. हिम्मत तू हारू नको. करताना करिबिता शेवटी तोच आहे. त्या परमार्थाला विसरू नको. अजून मला जगायचं आहे हे असू दे ना तुझ्या धाना. पाठीवर थाप ठोकून स्वतःलाच सांग फक्त आणि फक्त लढ म्हणा. आणि हे लढवय्याची भूमिका इथे मात्र साकार करावी लागेल. 1 चेंडू 5 ची गरज आहे. यहाँ तो जीत बाकी है, यहाँ तो हार बाकी है. दोनों टीम चलिए नई मंजिल के लिए. अभी तो एक ही पन्ना पलटा है, दूसरा पन्ना पलटना बाकी है. शेवटच्या चेंडूवरती दोन्ही टीमचं अस्तित्व जे आहे ते लपलंय. या शेवटच्या चेंडूवरती मात्र काय घडेल, शेवटच्या चेंडूवरती काय बिघडेल येणारी वेळ ठरवणार आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. अखेरकार शेवटचा बॉल कोणाच्या बाजूने राहणार असणार आहे. फलंदाज आहे विशाल. या वेळेला मात्र हा बॉल डावून स्वरूपामध्ये खाली राहिलाय. 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना मात्र इथं श्री गणेश पायगाव हा संघ टॉप 5 मध्ये बिलॉंग होणारा हा पहिला संघ कैलासवासी सुभाष बरठा गुरुजी स्मृती चषक 2026 मध्ये श्री गणेश पायगाव हा संघ बिलॉंग झाला. टॉप 5 ला एंटर झाला. अभिनंदन श्री गणेश पायगाव.